तरीही स्थिती बिकट आहे. आणि तुमच्या माझ्या पूर्वजांनी 200-300 वर्षापूर्वी काय झेललं असेल थोडीशी कल्पना करा. या ठिकाणी बसलेला एकही हिंदू एकही असा नसेल ज्याच्या घरात कुणी ना कुणी धर्मासाठी बलिदान दिलेलं नसेल. त्यामुळे त्यांना स्मरून आपण लढायचं आहे. आपल्या येणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र द्यायचा आहे, सुरक्षित हिंदुस्थान द्यायचं आहे का नाही? मला माहिती आहे सिल्लोड मध्ये काम करणं किती अवघड आहे. आजचा हा मोर्चा बांगलादेश मधल्या जिहाद्यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर केलेल्या अत्याचारासाठी आहे. आणि भाईचाऱ्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज दुकानं बंद ठेवलेली नाही, फक्त हिंदूंची दुकानं बंद आहे. मी गाडीतून येत असताना मी विचारत होतो पोलिसला, हा हे एरिया कुठला आहे, हा कुठला आहे, दुकानावरची नावं वाचित होतो. ज्या ज्या दुकानावर हिंदू नाव होतं ते दुकान बंद होतं, ज्या ज्या दुकानावर मुसलमान नाव होतं ते दुकान चालू होतं. अरे बांगलादेश मधल्या जिहाद्यांच्या विरुद्धच्या या मोर्चात जर तुम्ही आमचे भाऊ होत नसाल तर तुम्हाला भाऊ भाईचारा कसा दाखवायचा? आजचा मोर्चा तर स्थानिक मुद्द्यावर नाहीये, कुठल्या स्थानिक मुसलमानाच्या विरुद्ध नाहीये, सीमापारच्या बांगलादेशच्या मुसलमानच्या विरुद्ध आहे. आणि मग दुकान बंद का नाही ठेवलं? खरं म्हणजे हे तुमची आमची भोळी आशा आहे, असं होणारच नाही. सगळे जिहादी एक आहे यात शंका ठेवू नका. आणि म्हणून आज आपल्याला या सिल्लोडच्या पवित्र भूमीतून, ज्याला मी व्हिडिओ बनवताना म्हणलं होतं का हा सुद्धा बांगलादेश आहे, सिल्लोड सुद्धा एक प्रकारे बांगलादेशाच्या दिशेने चाललेला आहे. 27% हिंदू होते 71 मध्ये तिथं ज्यावेळी भारताने बांगलादेशला स्वतंत्रता मिळवून दिली. किती टक्के? 27%. आता किती राहिले? 8%. कुठे गेली सगळी? कुठे गेली? जर आमचे हिंदू धर्माच्या नावाने मजहबच्या नावाने बनलेल्या देशामध्ये भाषेच्या नावाने बांगलादेश बनला. काय म्हटले? आम्ही इस्लामच्या नावाने बांगलादेश नाही बनवत आहे, आम्हाला पाकिस्तान पश्चिमी पाकिस्तान बरोबर राहायचं नाहीये, आम्ही सगळे बांगला भाषी आहोत आणि आम्हाला पंजाबी पश्चिम पाकिस्तानचं नेतृत्व नकोय असं म्हणून बांगला भाषेसाठी ज्यांनी आंदोलन केलं, गोळे भावले हिंदू तिथे राहिले कारण त्यांना वाटलं की हे भाषेचं आंदोलन आहे. परंतु इस्लाम पुढे भाषा काही नाहीये, ते भोळे होती आणि म्हणून त्यांचं बलिदान केलं. आज जर आपण जागलो नाही तर आपलाही बांगलादेश होणं ठरलेलं आहे. होऊ देणार का? महाराष्ट्राचा भारताचा बांगलादेश होऊ देणार का? पण मित्रांनो, फक्त नाही म्हणून काही होत नाही, काही करावं लागतं. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने होत नाही, त्याने फक्त जागरण होऊ शकतं. मोर्चे काढल्याने आक्रोश व्यक्त, याची एक रूपरेषा आज मी या ऐतिहासिक सभेतून सांगणार आहे. आजची सभा 24 तासापूर्वी 48 तासापूर्वी मला म्हणलं की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार आहे, सिल्लोडला येणार का, आम्ही मोर्चा करू. मी म्हणलं एक हिंदू जरी अत्याचाराच्या विरुद्ध कुठा उभा होत असेल तर सुरेश चव्हाणच्या देशात कुठेही जातो, सिल्लोड तर माझं सिल्लोड आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलो. आज संध्याकाळी 5 वाजेपासून 15 ऑगस्ट संध्याकाळी 5 पर्यंत 24 तासाची महाराष्ट्रातल्या सगळ्या जागरूक लोकांची एक बैठक बोलवली आहे. त्यात एक मोठ्या आंदोलनाची तयारी होणार आहे आणि त्याचा काही हिस्सा मी आज आपल्या समोर सांगणार आहे. कारण भारताला महाराष्ट्राला बांगलादेश होऊ द्यायचे. मूळतः आपल्याला हे समजलं पाहिजे का बांगलादेश मधल्या हिंदूंकडनं काय चुका झाल्या त्या आपल्याकडनं होत आहे का? सरकारने काय करायचंय, तुम्ही बी काय करायचंय, सरकार पुढे नेमक्या मागण्या काय? आमचे काही मीडियाचे मित्र पण या ठिकाणी आलेले, त्यांनाही मीडियाला माहित पाहिजे का आज मागण्या काय आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही राज्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला हे माहित आहे का देशामध्ये घुसबैठींची संख्या किती आहे? माहिती आहे? 10 कोटी. महाराष्ट्राची जनसंख्या किती?
13.5 कोटी आणि पूर्ण देशामध्ये घुसपैठ्यांची संख्या किती 10 कोटी. बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी 71 देशातले घुसखोर आपल्या राज्यामध्ये राहतात, देशात राहतात. आता एवढी मोठी जर संख्या असेल तर 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन कुठलं झाड वाढेल का? वाढेल का? एखादं झाड असेल, एखादं झुडपं असेल आणि त्याच्यावर भांडवल आलं तर ते भांडवल काय करतं? त्याच्या मुळातलं जो सगळं काही झाडासाठी रस येतो, जे पोषक तत्व येतात, त्या झाडाच्या आधी कोण घेतं? बोलत नाही तुम्ही. कोण घेतं? भांडवल. लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला बोलायला. कोण घेतं? आणि म्हणून 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन आता पुढे जायचं का? त्यामुळे ह्या घुसखोराच्या विरुद्ध एक निर्णायक आंदोलन बनवायची गरज आहे. मित्रांनो, हे कसं होणार याची योजना मी आपल्या समोर सांगतो. आपल्याला माहिती आहे आता बांगलादेश मधल्या अत्याचाराला पाहून दिल्ली, गाझियाबाद एरियामध्ये काही लोकांनी काही बांगलादेशींच्या घरावर हल्ले केले. पाहिलं ना? व्हिडिओ आले असते. त्यांनी काय झालं? आपल्याच पोलिसांनी आपल्याच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं. कारण काय? आपल्या देशातला कायदा, आपल्या देशातली व्यवस्था ही अशी आहे की आपण घुसखोराला सुद्धा गच्ची धरून बाहेर काढू शकत नाही. त्यांना असं करायला जाल तर तुम्ही अपराधी ठरता. आणि म्हणून त्यासाठी एक कायदा आहे, त्याचं नाव आहे NRC, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, भारताच्या नागरिकांची लिस्ट. परंतु या 10 कोटी लोकांची अशी कुठली लिस्ट नाहीये. यांना आधार कार्ड लगेच मिळतं, यांना राशन कार्ड लगेच मिळतं, यांना पासपोर्ट लगेच मिळतो. कदाचित भारतातल्या माणसाकडे एखाद्याकडे पासपोर्ट, राशन कार्ड, आधार कार्ड लवकर मिळणार नाही, परंतु यांच्याकडे मिळतं. मग असं असं त्यांना बाहेर काढायचं कसं? तर मित्रांनो, विचार करा. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत. शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं? चूप बसले असते का? शेवटपर्यंत चूप बसले असते का? आणि म्हणून काहीतरी केलं असतं तर ज्या ठिकाणी संविधान मध्ये, कायद्यामध्ये, भारताच्या तंत्रामध्ये उत्तर सापडत नाही ते माझ्या राजाच्या कार्यभाग पद्धतीत सापडतं. म्हणून यांनी काय केलं असतं याचा विचार आपण करायचा. आणि म्हणून त्याची बैठक आज होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घुसखोर मुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन फक्त हिंदू समाज करणार नाही, हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जनता. आम्हाला तर अपेक्षित आहे का मुसलमानही त्यात यावे. कारण आम्ही ज्या ज्या वेळी असं काही म्हणतो त्यावेळी अनेक जण म्हणतात की अहो मुसलमानाच्या देशभक्तीवर तुम्ही प्रश्न उठवतात. तर मी असं आता पाहू इच्छितो का घुसखोरांना बाहेर काढणाऱ्याच्या आंदोलनात किती मुसलमान सहभागी होत आहेत. शून्यातून सुरुवात करू. आतापर्यंत तुमचं आमचं काय भांडण असेल ते त्यासाठी थांबवू आणि सप्टेंबर पासून मुसलमान, हिंदू, ईसाई सगळे मिळून विदेशी लोकांना बाहेर काढायचे ना, बरोबर ना? घुसखोर तर विदेशी आहे. आणि म्हणून भारतातला, खास करून महाराष्ट्रातला मुसलमान किती साथ देतो आम्हाला तर डाऊट नाहीये. पण जे सेक्युलर हिंदू आहे ना त्यांना त्याचं उत्तर यातून भेटणार आहे. आणि म्हणून ते आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे. या आंदोलनासाठी आपण राज्यभरातल्या जनतेला वेळ मागतोय. वेळ, समयदान. या देशासाठी रक्त व्हायची वेळ येईल तर सगळ्यात पुढे महाराष्ट्र असेल, यात काही प्रश्न नाही. पण आता रक्त व्हायचा वेळ नाहीये, आवश्यकता नाहीये. आता घाम वाहण्याची वेळ आहे, पसीना वाहण्याची वेळ आहे. धर्मासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी घाम गाळणार का? किती जण वेळ देणार? समयदान मागतोय सुरेश चव्हाण के बाकी काहीच नाही. महाराष्ट्र घुसखोर मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी समयदान. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी दिल्याबद्दल. आणि या व्हिडिओला जे कोणी लाईव्ह स्ट्रीमवर पाहतील, कॉमेंट करतील त्यांनीही आम्हाला संपर्क करा. तुम्ही दिलेल्या परिश्रमाच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचा हिशोब देऊ आणि महाराष्ट्र घुसखोर मुक्त करू.
किती घुसखोर आहे महाराष्ट्रात. देशात 10 कोटी आहे, महाराष्ट्रात किती माहिती आहे का? 80 लाख. किती? 80 लाख घुसखोर जे या देशाचे नागरिक नाही. त्यांची संख्या किती? 80 लाख. तुम्हाला सगळ्यांना वक्फ बोर्ड माहिती आहे? वक्फ बोर्ड माहिती आहे ना? वक्फ बोर्डाकडे पूर्ण हिंदुस्थानामध्ये किती जमीन आहे? 9 लाख एकर. किती? पण महाराष्ट्रातल्या 80 लाख बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी घुसखोरांकडे 1,37,00,000 एकर जमीन आहे. कधी कल्पना केली का? केली? वक्फ बोर्डाच्या 13 पट जास्त. वक्फ बोर्डाकडे पूर्ण हिंदुस्थानात जेवढी जमीन आहे त्याच्या 13 पट जास्त महाराष्ट्रात घुसखोरीकडे जमीन आहे. आणि तरी आम्ही झोपलेलं आहे, तरी आमचं सरकार झोपलेलं आहे. सरकार कोणत्याही पार्टीचा असो, ते जर हिंदू हिताचा निर्णय करणार नसेल तर हिंदू त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा हिंदूवादी सरकारांना जे औरंगजेबाला मांडीवर बसवतात त्यांना तर आम्ही जाब विचारित राहणार. आणि असे औरंगजेब इथं जवळपास पण खूप आहे असं समजलेलं आहे. मी दिल्लीहून अशा औरंगजेबाच्या, चिरकुट औरंगजेबाच्या विरुद्ध बोलायला नाही आलो. मी 80 लाखाच्या विरुद्ध बोलायला आलेलो आहे. पण आठवण करून देऊ इच्छितो का त्यालाही मी विसरलेलो नाही आणि त्याचाही हिशोब लवकरच होईल. करायचा ना? नक्की. कधी करायचा? कल करे सो, आज करे सो अभी. आणि म्हणून राजकीय लोकांच्या काही मजबुरी असतील, हिंदू मजबूर नाही. त्यामुळे या 80 लाख लोकांकडे 1,37,00,000 एकर जमीन आहे. तुम्ही महाराष्ट्राबद्दल फार गौरव ठेवता, मी पण ठेवतो. दिल्लीत राहत असलो तरी महाराष्ट्राचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर लावतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात हिंदूंचं प्रतिशत किती आहे? पर्सेंटेज किती आहे? शर्मेची गोष्ट आहे. सगळ्यांची मान झुकल मी आता सांगितलेलं ऐकणार नंतर. कधी कधी संपूर्ण महाराष्ट्र 100% हिंदू होता की नाही? आज महाराष्ट्राचा हिंदू पर्सेंटेज मध्ये नंबर 21वा आहे. 21वा. माहित होतं का? माहित होतं का? मी मोठ्या मोठ्या नेत्यांना विचारलं, म्हणलं तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये विभिन्न राज्यांमध्ये किती हिंदू आहेत? त्याच्यात आपल्या पुढं 20 राज्य आपल्या पुढे आहे आणि आपला नंबर कितवा आहे? 21वा. म्हणजे हिंदू पर्सेंटेज मध्ये आपण 21व्या नंबरला. आपल्यापेक्षा हिमाचल चांगला आहे. 97% तिथं हिंदू आहे. तुम्हाला माहिती आहे? हा हे पर्सेंटेज सोडा. यांनी गोळा केलेली जमीन, यांचं पर्सेंटेज, क्राईम मध्ये यांचा हिस्सा किती आहे? महाराष्ट्रामध्ये जे अपराध होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा बांगलादेशी, रोहिंग्या, घुसपैठियांचा असतो. आपल्याला हे माहितच नाहीये. आणि म्हणून जर यांच्याकडून आपल्याला महाराष्ट्र जर मुक्त केला तर आजकाल सगळ्यांना व्यक्तिगत फायदा पण पाहिजे. 80 लाख घुसपैठिये जर महाराष्ट्रातून काढले तर 40 लाख रोजगार निर्माण होतील. किती? कल्पना करा. 1,37,00,000 एकर जमीन मुक्त झाल्यानंतर ती महाराष्ट्राच्या जनतेत वाटली तर किती किती एकर मिळेल प्रत्येकाला? आणि 40 लाख, मला एकच म्हणलं पत्रकार, अहो त्या 40 लाख ते 80 लाख पळवले तर त्यातले काही भिकारी पण आहे. मी म्हणलं का भिकाऱ्याला सुद्धा, त्या भिकाऱ्याला पळवल्यानंतर माझ्या हिंदू भिकाऱ्याला तो चौक खाली होईल. भिकारी सुद्धा फुला पाहिजे, इथला पाहिजे ना, तिकडचा असला पाहिजे का? मुळात आपल्याला भीक लागायची स्थिती यामुळे आली कारण आपण 10 कोटी बांडगुळ आपल्या खांद्यावर बाळगतो. महाराष्ट्रातल्या माणसाला भीक मागण्याची वेळ यासाठी आली कारण तो 80 लाख बांडगुळ आपल्या खांद्यावर बांगडतो. अरे भिकाऱ्याचा प्रश्नच नाही. 80 लाख बांडगुळाला तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर काढा, एकही माणूस बेरोजगार महाराष्ट्रात राहणार नाही. भीक मागण्याची वेळ येणार येईल का नाही? आज ही स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर करायचं काय, कसं करायचं? कारण कायदा तर असा आहे,
बांगलादेशी घुसपैठिया पकडला कुणी एखाद्या आमच्या ताईंनी आता उठल्या गेल्याने एक बांगलादेशी पकडला तर त्या बांगलादेशीने साबित नाही करायचंय का तो भारताचा नागरिक आहे. आपण साबित करायचं आहे का हा भारताचा नागरिक नाही. हा कायदा सुलतानी आहे का नाही, बदलला पाहिजे का नाही. हा कसा कायदा होतो घुसपैठिया म्हणजे चोराला पकडल्यानंतर चोराने साबित करायचं का मी निरपराध आहे, पकडणाऱ्यांनी साबित करायचं का हा चोरा. असे कायदे बनवून ठेवले. त्यामुळं 80 कोटीची संख्या झाली तरीही तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून मी आज 10 मागण्या सरकारच्या समोर ठेवतो. या 10 मागण्या महाराष्ट्राच्या चळवळीच्या मुख्य मागण्या आहेत. पत्रकार मित्रांसाठी पण हीच न्यूज आहे.